sinners played preacher. Graffiti scriptures on train cars, the steel messenger. Cobblestone pathways. सो हे गाईज, स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ प्रफुल्ल चॅनलवरती. आणि मी तुमचा प्रफुल्ल आज नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुमच्या समोर. कशाबद्दल आहे पण मी सांगतो तुम्हाला. सो मी काही दिवसापूर्वी आहे ना, 5-6 दिवसापूर्वी इन्स्टावर स्टोरी टाकलेली. जे मला फॉलो करतात त्यांना नक्कीच माहिती असेल, आणि ज्यांनी नसेल केलं फॉलो त्यांनी जाऊन लगेच फॉलो करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये माझं इन्स्टा हँडल देईल. सो लेट्स सी. आजचा व्हिडिओ आहे, या भावांना तुम्हाला दाखवतो. तो माईक आपण घेतलेला जो ऑनलाईन मागवलेला, त्याचं मी ऑलरेडी अनबॉक्सिंग केलेली आहे. आणि मी अशा माझ्या पर्सनल सुटकेसमध्ये घेऊन आलेलो आहे. हा बॉक्स बघू शकता, ह्याच्यामध्ये कॅमेरा सुद्धा आहे. आणि हा ओल्ड माईक आहे जो मी आता लावला आहे, हा त्याचाच आवाज आहे. सो ह्याचा काही विषय नाही. पण हा जो माईक आहे तो आपल्या गोप्रोला कनेक्ट होतो, सेम कंपनीचा आहे. आणि फिटस्पार्क डॉल्फिन या कॅमेऱ्याला टच बोलतोय, कनेक्ट होतो, सॉरी. सो बघूया आता आपण याचा रिव्ह्यू करतोय. याचा कसा विषय आहे ना भावांनो, मी तुम्हाला दाखवतो. ते पडलं जाऊ दे. फर्स्ट ऑफ ऑल हा कॅमेरा पण ऑन केला, आणि इथून आपण हे पण चालू करूया. हा ऑलरेडी कनेक्ट झालेलं आहे, बिकॉज मी एकदा याला कनेक्ट केलेलं. सो हा कनेक्ट झालेला आहे ऑलरेडी. आणि आता ह्याच्यानंतरची जी व्हिडिओ येईल ना तुम्हाला, ते प्रॉपर ह्या माईकने येईल. आपण जरा इथे गाडी फिरूया. ॲक्च्युली मी हेल्मेट तर आणलेलं नाहीये, पण बघू. आता हा माईक लावूया, आणि ह्याच्यातून जी आता तुम्हाला पुढे जी तुम्ही क्लिप बघताय ती ह्या कॅमेऱ्यातून असेल. सो लेट्स सी. सो गाईज, आता जी तुम्ही व्हिडिओ बघताय, पिंपल आणि डिम्पल्स दोन्ही एक साथ आहे बघा दोघांच्या चेहऱ्यावर. सो आता तुम्ही बघताय ही क्लिप ती आपल्या कॅमेऱ्याची, आणि मागे फुल मस्ती झाली दोघांची. हे काय चाललंय याचं? हा आहे ना, हा आमच्या ग्रुपमध्ये हा गे आहे. हा गे आहे आमच्यामध्ये. जीभ निकाल ना एक बार. राहुल द स्पायसी अँड माझ्यासोबत राशा मयूर AK राशा म्युझिक. सो माझ्या भावाला फॉलो करा, राशा म्युझिक, सबस्क्राईब करा चॅनल. फर्स्ट पिंपल. आणि हा आमचा स्पायसी द गे बॉय. कसं द गे बॉय. गाडी बंद कर, पेट्रोल नाही बाबा. अरे हा जाऊ थांब. आता असा हा जो आपला ब्लॉग होता, हा रिव्ह्यू ब्लॉग होता माईकचा. सो आय होप हा व्हिडिओ ऑब्व्हियसली चांगलाच आहे, आणि माईकचा जो आवाज आहे तो सुद्धा चांगला असेल. आणि हा माईक मी खास कशासाठी घेतला माहितीये का? मोटो ब्लॉगिंग. सो अशा भरपूर अशा मोटो ब्लॉगिंग येतील. आता आपला लॅपटॉप सुद्धा येणार आहे, सो त्याच्यावरती एडिटिंग शॉर्ट होणार. आणि जाऊ असे मोटो ब्लॉगिंग करायला, छोटे छोटे शॉर्ट राईड, लॉंग राईड. बघू आता फ्युचरमध्ये कसे प्लॅन्स आहेत. सो असा काही आवाज आहे आपल्या माईकचा. आणि आता चला घरी जाऊया, आणि घरी निघायची गोळी घेऊया. चला रे भावांनो, हे चालो. मी असं जरा आज ब्लॉग करणार आहे, मन झालं माझं. हे पण भावा, मी कसं आहे ना, टेबल सीट नॉट अलाउड आहे ना, आपण इन्फ्लुएन्सर झालोय आता जरा. अच्छा, मी तर दिव्यात राहतो. ओ माय गॉड, मी विसरलोच. मला वाटलं मी अरे गे चाले मत कर ना भाई, व्हिडिओ चालू आहे. भाई पकड ते मागत पकड. माहिती आहे ना CIDचा विषय. सो आता मी मित्रांनो AND भावा आरामात. सो आता मी AND मध्ये आलेलो, AND मध्ये शूट करायला. आणि आता मी चाललेलो आहोत AND मधून शूट करून. आणि इथे भावांनो एक रॅपर राहतो दिव्यामध्ये. सो जे दिव्याचे पब्लिक आहेत त्यांनी कमेंट मध्ये सांगा की हा कोण असेल इथे. आणि आता आपण चाललेलो आहोत घरी. सावकाश गाडी घासणार. ओ ये, हा बघा स्पायसी. याचे हात बघायचं तू कुठे? हा बघा. अरे काय झालं? अरे बघ ना भावा, आपल्या गाडीला व्हाईट लाईट पण आहे माहितीये का? ते बटन चालू कर ना. बाई तर खाली हा बघा याचा हात बघा. हा बघा स्पाइसी ऐसा मत कर बेटा, यूट्यूब पे ब्लॉग आने वाला है. देखो शर्मा रहा है बेटा. देखो इधर देख. सो मित्रांनो आता मी चाललोय घरी. आणि असा आम्ही फुल मस्ती करतोय आज, कारण की आज आमच्या सोबत आहे स्पायसी द गे बॉय. हा ते जे मस्ती करू नको, उतरल्यावरती काय मस्ती करू, गाडीशी नको. सध्या खूप दिवस खराब आहेत. हा भाई, गाडी पडली तरी चालेल. माझा पाय आणि याचा हात चालवणाऱ्याचा ते खूप महत्वाचे आहे. त्यांना काय झालं ना पाहिजे. काय बोलतो शाणे. ब्लॉग चालू आहे, आणि असा आहे आपला रूट.
आता आपण चाललो आहे घरी. तर मित्रांनो आज आहे डे 2 आणि व्लॉग आपण कंटिन्यू करतो आहे. सो आता पण आलो आहे जिममध्ये आलो जरा जस्ट आणि बसूया. आणि फर्स्ट ऑफ ऑल आपण आधी आपली प्री वर्कआउट मील घेऊ. आणि प्री वर्कआउट मीलला जरा ही पण उपाशी आहे आय थिंक. हां, ही माझी प्री वर्कआउट मील 3rd मील आहे. सो लेट्स सी, खाऊन भेटूया तुम्हाला लगेच. सो गाईज ही आपली प्री वर्कआउट मील एकदम साधी आणि सिम्पल. चपातीला आपण पीनट बटर लावलं आहे आणि बनाना. सो चला पटापट खाऊ आणि वर्कआउटला चालू करू. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. So guys, now we are doing our first set. सो गाईज डोंट जज की मी एवढे हाफ का मारतो आहे. इट्स कॉल्ड मिनी स्कॉट्स फॉर रिहॅब. आपल्या नीचं रिहॅब चालू आहे. सो त्यासाठी मिनी स्कॉट्स मारतो आहे मी. सो डीप पण मारू शकतो पण अजून टाईम आहे त्याला, बघूया. सो सध्याला मिनी स्कॉटवरतीच आपण फोकस करूया. सो गाईज आता आपले मिनी स्पॉट झालेले आहेत पूर्ण. आणि आता पुढचा वर्कआउट पण मी करणार आहे पण तुम्हाला दाखवणार नाही कारण की नजर लागते वाईट आणि नजर एक रिअल आहे. चला पटापट वर्कआउट खतम करूया, संपूया आणि मस्त स्ट्रेचिंगला बसूया. तुम्हाला भेटतो डायरेक्ट स्ट्रेचिंग करताना. चला बाय. झालेली आपली जिम, वाट लागलेली आहे, थकलो पूर्ण, थकून गेलो हैराण. आता पटापट स्ट्रेचिंग करून तिथून निघायची गोळी घेऊया. भेटू तुम्हाला पुढे लवकरच. पूर्ण बॉडी थकली आहे. शेट पण मजा आली. काही बोला, लेग्स मारायला मजा येतात खूप. ज्यांना लेग्स आवडतात त्यांनी कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणता वर्कआउट करायला तुम्हाला जास्त आवडतो. मला तर बाबा लेग्स आणि शोल्डर खूप आवडतो. सो मी ते जास्त मारतो. बघू शकता शोल्डर राऊंडनेस जास्त आहे. आणि आता लेग्स मारायला आपण चालू केलं आहे. सो कंटिन्यू आता लेग वर्कआउट आपले होत राहतील, म्हणजे चांगलं एखादं होत राहील. सो चला पुढे बघा, भेटू तुम्हाला पुढे. आणि हां पुढे नको, चला बघूया काय ते विषय नाही तर. आणि हां एक गोष्ट, जे बोलतात ना अरे तुझी तर बॉडी झाली आमचीच बॉडी होत नाही, तर त्यांना सांगू इच्छितो की भावांनो हेल्दी खा, हेल्दी राहाल तुम्ही. ऑब्वियस आहे तुम्ही जे पार्टीज करतात काही ड्रिंक वगैरे अँड ऑल सर्व ते पीट करा तुम्ही, त्याशिवाय पर्याय नाही. एन्जॉय करा पण ड्रिंक अँड ऑल त्याच्याबद्दल तुम्ही हेल्दी खा, सप्लिमेंट घ्या, डाईट करा, तर तुमची बॉडी होईल ना. उगाच दुसऱ्यांना नजर लावून काय होणार आहे का? नाही. सो नजर लावून काही मतलब नाही. आणि जर तुम्ही नजर लावाल ना उलटं तुमच्यावरती येणार कशा ना कशात तरी. सो ईट हेल्दी अँड स्टे फिट. मित्रांनो आपण आता जिममधून निघालेलो आहे आणि एवढी फाटते ना सीड्या उतरायला, अक्षरशः पाय कापत आहेत, थाईज आहे ना असे व्हायब्रेट होतात माझे. आणि मी एवढं स्लो उतरवते ना मला भीती वाटते की पडू नये म्हणून. बापरे आज आपण एवढं लाईट केलं ना, खरंच माझ्या हिशोबाने जर ते लाईट होतं तरी खूप प्रॉब्लेम होते.
थांबा. आणि बाकी तुम्ही बघू शकताय आम्ही आहे पेट्रोल पंपवरती. सो मी आणि प्रफुल्ल आज चाललो आहे बाहेर, दाखवतो तुम्हाला. ॲक्च्युली अचानक ठरलं म्हणून जास्त काय आधी सांगू नाही शकलो. आणि मग मी त्याला बोललो की मी जाता जाताच ब्लॉग चालू करतो. त्याला पण खूप काम आहेत आणि मला पण. सो त्यामुळे आज ठरलं, सॅटरडे आहे, उद्या सुट्टी आहे, सो त्यामुळे केलं आम्ही चालू. बाकी तो आता पेट्रोल भरतो आहे. सो आम्ही पुढे बघू कसं काय आणि कसं काय नाही, आणि तुम्हाला सांगू पुढे कसं भेट. सॉरी भाऊ ना, हेल्मेट नाही घातलं आहे कारण की लोकलच आहे, लोकल एरिया आहे. जर तू ब्लॉग विचार करून केलास ना तर नाही तुला जास्त चालणार. लोकांना असं वाटेल ज्याला एन्जॉयमेंटच नाही, काय नाही किंवा काय. तू ब्लॉग सडन बाई. सो गाईज जाता जाता मला थोडा सेशन भेटतोय व्लॉग बनवायचा. सो तुम्ही पण घ्या पुढे. अजून काय म्हणजे लोकांना असं एन्जॉयमेंट वाटलं पाहिजे ब्लॉगमध्ये की आपण काय करतोय भाई, अनकट, काहीच कट नाही. थोडंसं कट चालेल. मी विचार करतोय येताना गाडी मी चालवतो. आज का आखरी दिन हम मर जाएंगे, हो. हम मर जाएंगे. मग प्रफुल्ल राईड बद्दल काय सांगतोय की नाही भावा? राईडला कधी चाललंय? आपण लवकरात लवकर अनाऊन्स करू माझ्या चॅनलवर. सो इंस्टावरती मला फॉलो करा. भाऊ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला लिंक इंस्टाची. सो मला फॉलो करा इंस्टावर. राईडवरती जाणार आहे आणि मे बी आम्हाला टाईम असेल म्हणजे सगळ्या गोष्टींपासून सुट्टी वगैरे असेल मला, तर मी पण जॉईन. येस, शुअर, फॉर शुअर. सगळे म्हणजे त्यांनी सगळं सेटअप केलं आहे. मी लास्ट ब्लॉगमध्ये पण तुम्हाला बोललो. फक्त त्याला थोडासा अजून सेटअप थोडासा बाकी आहे त्याचा. तो जसा त्याचा झाला आणि त्याला टाईम भेटला तसं तो त्याचे राईड टूर चालू करेल. मग तो कुठेही जाऊ शकतो है ना. मेनली कुठं जातात राईड वगैरेला? मेनली शॉर्ट राईड लोणावला, मालसेज घाट, माथेरान. अजून ब्रेकफास्ट राईडला जातात संडेला. ओके. पण संडे आपला बाई सीझन म्हणजे संडेचा आपला वर्क डे असतो. तो मी संडे नाही जात. बिझनेस ब्रो, बिझनेस. बाकी आमचं एक गाणं पण येणार आहे, आधीच सांगून ठेवतो. विषय असा आहे की गाणं पण येणार आहे आणि त्या गाण्यामध्ये खूप मजा येणार आहे. लिटरली पूर्ण दिवा हलवून टाकणार आहे कारण की आता क्वालिटी पण असणार आहे आपल्या गाण्याचं. शुअर. तो एक विषय वेगळा आहे आणि होईल, खूप खूप भारी होईल. आता हा वर्ष थांबणार नाही काय प्रफुल्ल? आम्ही खूप काय बघितलेलं आहे, खूप जाग्यांवरून तुटलेलो आहे सुद्धा. तेच. हो, आता करू हळूहळू सगळं. आणि आज आम्ही चाललो आहे डिनर. त्याला कट. आता जर दिव्याचं फेमस झाला ना, भावा, तर तुला माहिती आहे कोणाचा मेसेज येणार जवळचा? एखादा डोंबिवलीमधला इन्फ्लुएन्सर असेल, कळव्यातला तो जस्ट नील थिंग, करण वगैरे, थोडी ओळख. कळव्यात राहतात? हां, ते कळव्याला तिथं कॅफे आहे ना तिकडे. त्यांचा मीन्स म्हणजे तिथे येत राहतात ते जिथे शूट करतात. झिरोपासून ज्यांनी शूट केलं ना, आता ते झिरो होते तेव्हा त्यांचा कॅफे होता कळव्याला, पारसी कॅफे. तो कॅफेमध्ये आपण जाऊन आलो आहे. त्या फोकसने पण खूप हे केलं रे. हां, सौरभ त्यांचं पूर्ण ऑरेंज ज्यूस गँग आहे ना, ते कॅफेला असते. मला आणि स्मितला नाही का ती दिसलेली ती गोरी नाही का, ती नाव नाही आठवते. दिव्या गुप्ता, तो आणि सुमित चव्हाण दिसलेला. हे जे काय यांचं नाव, संकेश आय थिंक, काय नाव मला आठवत नाही. पण तो जो ओम आहे ना, ओमकार ओमकी नाही, बच्चा मत बोल ना. नाही तो नाही. तो तर आपल्याला इथं पण भेटत असतो. तो नाही. अरे बोलके, आय थिंक ओमकार बोलके. हा, तो माझ्या कॉलेजमध्ये आलेला. त्या लोकांना चीफ गेस्ट. दिव्यातून फेमस होणार ना भावा, तुला आधी आजूबाजूलाच हे करणार किंवा तू त्यांना अप्रोच केलं की मग ते पण बोलणार आहे हा पण फेमस आहे, कंटेंटवालाच आपल्यासोबत, तो मग करून टाकू असं. तसं त्या दिवशी आपण त्याला घेतला बाईकवाल्याला व्हिडिओमध्ये. हां, बाईकवाला. अरे तो स्कूटीवाला ब्लॉग बनवत होता ना. Preacher, graffiti scriptures on train cars, the steel messenger, cobblestone pathways, souls caught in a shuffle. Every breath's a gamble, life's one long scuffle. Sirens kiss the night with their mournful cries. Alleyway choirs sing the truth behind the lies. Broken glass mirrors, the dreams left for dead, where hope's just a story that the old heads fed. Concrete jungle sermons spilling in the veins. Blood river. भावांनो. Turn left at Adharwadi Chowk onto Kalyan Sape Road.
काय ॲक्च्युली आम्हाला थोडासा लेट झाला आहे. विषय असा झाला आहे आणि तो राहिला तुषार. आणि आज आहे सॅटर्डे. आज आहे सॅटर्डे, सो गर्दी आहे ऑलरेडी आणि अर्धी पब्लिक आजच गटारी बनवते. विषय आमचा जरा वेगळा आहे. so त्यामुळे आम्ही म्हणजे आता आलो In 500 meters, slide left onto Umbarde Road. चांगल्यापैकी तिथे आम्ही जरा चिल करू शकतो, बोलू शकतो, परफेक्ट करू शकतो. आता त्याला माहिती आहे तो पुढं धावतोय आणि बुलेट घेऊन. सगळा विषय बाकी प्रश्न काय जायचं होतं का तिथे? हा ठीक होतं, चांगलं होतं ते असं. काय नाही, गेलो असतो भावांनो, गेलो असतो. आता नाही बाबा, पुढच्या वर्षी. सो काही आता जातो बसल्यावरती एकदम एका जागेवरती जरा तुम्हाला बसून दाखवतो सगळा विषय. कारण जरा भाई माझ्यासाठी हे खूप हार्ड आहे भाई. मला माझ्यासाठी खूप हार्ड आहे. आणि त्यांनी तुझी अट पण ठेवली ना की काहीतरी उरावं लागतं. Slide left onto Umbarde Road. चांगला असेल maybe, पण म्हणजे फर्स्ट एक्सपिरियन्स इज ऑलवेज अ गुड एक्सपिरियन्स आय थिंक. So, असं मला वाटतं. नंतर कधीतरी हो चाललाय स्टुडंट. In 100 meters, Veer Savarkar Marg. पार्ट वगैरे सगळं बघतो आणि तो डिझायनिंग मॅनेजर आहे. Head northeast on Kalyan South की Road. आता तो आमच्या इथंच राहतो. सो In त्याला बोललो 300 आपण meters, जाऊया turn कधी left जेवायला. onto Ronak So, City आज Road. Veer Savarkar Marg. योगायोगाने आज ठरवलं आम्ही. सो आलो आहे आता. कल्याणचं सगळं त्यालाच माहिती, म्हणजे या दोघांनाच माहिती आहे, मला पण नाही माहिती. मी आलो आहे आता. भेटतोय का आज? सोडले का रे? तुझ्या घरीतनं किती लांब आहे? Turn left onto Ronak City Road. Veer Savarkar Marg. कडक पाडा. अर्धी राईड इथंच झालेली आहे आमची. वे टू इगतपुरी. सो आम्ही डायरेक्ट विचार केलाय की जेवायचं सोडून सगळं सोडून राईडला चाललो. राईडला. चलो इगतपुरी. सो 2 बुलेट घेऊन फायनली आईस फॅमिली पास. सो फायनली पोचलो आम्ही इथे. डेस्टिनेशनला पोचलोय. तर काय बोलतो? मजेत चालू आहे. कल्याण काय बोलतो बाकी? रात्री झुका वगैरे रात्री एरिया छान आहे रे, पण एकदम म्हणजे तुषार शेठ आमच्या बरोबर आहेत. आता काय बोलतात तुषार शेठ? असं वाटतंय थंड वाटतंय. आता आम्ही घरी तिला घर दाखवतोय. बघू आणि बाकी बघू शकता. तेच आता आम्ही चाललोय आणि तुषार पण आले. छान वाटलं टाइम स्पेंड करून एकत्र. द बॉईज पार्टी. One long scuffle. Sirens kiss the night with their mournful cries. Alleyway choirs sing